शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या आरोपांवर भाष्य करत स्पष्ट केलं की आजपर्यंत मनसे किंवा शिवसेनेकडून एकाही हिंदी भाषिकावर हल्ला झालेला नाही। राऊत म्हणाले की काही राजकीय शक्ती मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र महाराष्ट्रात सर्व भाषिक एकत्र राहत असून अशा प्रकारच्या दुष्प्रचाराला थारा दिला जाणार नाही। आमचं आंदोलन हे भाषाच्या जबरदस्ती विरोधात आहे, कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं, ना शिवसेना ना मनसे, एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झाला आहे म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलं आहे। आम्ही एवढंच म्हणतो, मराठी बोला। उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो, तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का? आम्ही हिंदी किंवा इंग्रजीच बोलतोय ना। त्यात चुकलं काय? इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचं, फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारचे राजकारण आहे। त्यासाठी या दलालांना पुढे केलेलं आहे।